नमस्कार, जय जिनेंद्र सर्वांना. कसे आहात सगळे? मी मस्त. चला तर आपल्या आता किचनमध्ये ना जाऊया आणि आता आपण बघू की आपल्याला नाईट रुटीन काय काय करायचं आहे, जेणेकरून आपल्याला उद्याचा सकाळचा दिवस मस्त फ्रेश जाऊ दे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कमी वेळेत खूप काही गोष्टी करायच्या असतात. सो पहिली गोष्ट अशी करते की हे पूर्ण छोटासा मी कळशी भरून ठेवत असते, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या दिवशी हे पूर्ण पाणी संपवायचं असतं. ॲक्च्युली 3 लिटरपेक्षा जास्त पाणी प्यावं म्हणतात. हेही संपवणं खूप गरजेचं आहे किंवा कसं तरी संपवत असते. सो त्यासाठी हे मी आधी भरून ठेवत असते, कारण ते पाण्याचे शिंतोडे इकडे तिकडे उडत असतात. त्यामुळे पहिल्यांदा गोष्ट हे करते की हे पूर्ण कळशी मी भरून ठेवते. आणि नंतर ना जे काही आपल्याकडे शिल्लक राहिलेले पदार्थ असतात किंवा शिल्लक राहिलेली आमटी असू दे, भात असू दे, तर ते एका बाउलमध्ये काढून घ्या. तर फ्रीजमध्ये इझिली आपल्याला ठेवता येतात आणि दुसऱ्या दिवशी हे शिल्लक राहिलेल्या पदार्थांचा काहीतरी करून आपल्याला खाता येईल. अन्न वाया जाता कामा नये, त्यासाठी मी ह्या गोष्टी करत असते. सो थोडं प्रमाणातच शिजवत असते, पण कधी काळी जास्त कमी जास्त वगैरे हे होतच असतं. स्वयंपाकघर हा एक घरातला एक अतिशय महत्त्वाचाच भाग असतो. दिवस सुरू झाल्यापासून ते मावळेपर्यंत अनेक घडामोडी आपण स्वयंपाकघरात होतच असतात. दुपारचा काय तो थोडा वेळ, हाच काय आपला स्वयंपाकघरचा आराम म्हणायचा. शिल्लक राहिलेले आमटी म्हणा किंवा भात असेल तर ते एका बाउलमध्ये काढून घ्या आणि बाकीची भांडी लगेच आपण धुवून ठेवत असते. तर ॲक्च्युली काय होतं की माझ्याकडे मावशी ह्या 7 वाजता येत असतात. तर मी जे काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे 7 वाजेपर्यंतचे भांडी असतात ना, तर ते मावशींना देत असते. आणि नंतर जेवणानंतर जे काही आपले ताट वाटी थोडेच असतात, जास्त काही नसतं. सो ते मी छान स्वच्छ धुवून वगैरे मी ठेवत असते, कारण जेणेकरून मला रात्रभर ना की अशीच ते खरकट भांडं वगैरे ठेवायला खरंच आवडत नाही आहे. जर तुमच्याकडे दुपारी किंवा सकाळी वगैरे मावशी येणार असतील तर भांडी ना पूर्ण निथून ना की तुम्ही एका टबमध्ये वगैरे घालून ठेवू शकता, जेणेकरून ना की आपल्याला घरी झुरळ वगैरे किंवा मुंग्या किडे वगैरे काहीच होणार नाही आहेत. सो त्यासाठी असं केलंही तरी चालेल. असं नाही की प्रत्येकांची अवेबिलिटी ही वेगवेगळीच असते. म्हणून म्हटलं की बाबा हे दुसऱ्या दिवशी पण हे सगळं तुम्ही ठेवून निथून वगैरे ही ठेवू शकता, तरी आपलं घर किंवा किचन ही स्वच्छच राहतं. आता प्रत्येकांच्या घरी हे वेगवेगळं रुटीन असं तसे असेल, असं नाही आहे की सेम असंच वगैरे असेल किंवा काही नाही आहे. आता कधी कधी माझ्या घरी पाहुणे वगैरे संध्याकाळच्या वेळेला जेवायला आले ना, तर खूप जण आले की थोड्या गोष्टी पण मी साईडला निथळून वगैरे पण भांडी ठेवतच असते, कारण खूप साऱ्या भांडे आपल्याला घासण्याची सवय ही नसते. कारण जर मावशी येत असेल ना तर थोडंसं आपल्याला अवघडी होतं. तर ज्या वेळेला कमी असतात ना त्याच वेळेला मीही ह्या गोष्टी करत असते. पण मोस्टली माझं असं असतं की महिन्यातून एकदा नंतर दोनदाही मी भांडी वगैरे निथळून ठेवतच असते, कारण कुणी ना कुणीतरी संध्याकाळी वगैरे येतच असतं. सो जेवढं होईल तेवढं क्लीन करून ठेवत असते, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं धावपळ होता कामा नाही आहे आणि सकाळी टिफिनही असतं. सो दुसऱ्या दिवशीचंही पूर्ण प्लॅनिंग करून ठेवावं लागतं की सकाळी उठल्यावर आपल्याला काय बनवायचं आहे, श्रीषासाठी काय बनवायचं आहे, ब्रेकफास्टसाठी काय करायचं आहे, ह्याही गोष्टी आपल्याला आदल्याच दिवशी विचार करून ठेवावं लागतात, कारण आपल्याला दुसऱ्या दिवशी धावपळ होणार नाही त्याची छोटी मोठी तयारीही करून ठेवावं लागतं. घरातल्या सगळ्यांचं आरोग्य जिथून सांभाळलं जातं ते आपलं स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि टापटीप असावं, जेणेकरून आपण जेव्हाही स्वयंपाकघरात येऊ त्यावेळेला आपला वेळ जास्त वाया जाणार नाही आहे. आणि नंतर आपलं जेवणही छान आणि चविष्टही होतं. जर मूड फ्रेश असेल किंवा आपल्या जेवण करण्याची इच्छाही होऊन जाते आणि स्वयंपाकी खरंच खूप छान होऊन जातं. किचन ओट्याच्या क्लिनिंगसाठी तुम्ही सोल्युशनही बनवू शकता, किंवा जे काही आपल्याकडे जे सोप असेल किंवा तुमच्याकडे जे लिक्विड असेल त्याच्यानेही स्वच्छ केला तरीही निघून जातं. पण जेव्हाही तुम्ही आठवड्यातून एकदा डीप क्लीन वगैरे करताना तर त्यावेळेला ते सोल्युशन यूज करून ना की तुम्ही डीप क्लीन करू शकता. आता कितीही जरी म्हटलं की बाबा आपण स्वच्छ करायचं आहे, पण रोज रोज आपण त्याच गोष्टी नाही करू शकत असं मला तरी वाटतं. आणि मीही नाही आहे मोस्टली की बाबा एवढा वेळ नाही देऊ शकत किचनमध्ये. हां ठीक आहे की सगळ्या गोष्टी आपण करू शकतो वगैरे, डीप क्लीनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे आपण करू शकतो वगैरे आठवड्यातून एकदा वगैरे, पण रोज रोज ह्या जर गोष्टी करायचं म्हटलं ना तर खरंच आपलं खूप वेळ सुद्धा जात असतो. आणि तेच ते गोष्टी करायचं म्हटलं की कुठंतरी समावून जाऊन आपल्याला हा कंटाळाही येत असतो. तर त्यामुळे मी काय करते की बाबा जे काही आहे रिअल तेच मी सांगते, कारण नाही मला रोज खरंच मला पॉसिबल नाही होत आहे की बाबा रोज रोज ह्या गोष्टी पूर्ण डीप क्लीन वगैरे करणं. सो जे काही आपल्या हातासरशी गोष्टी आहेत ना तर ती मी करतच असते, आणि जे काही आपल्याकडे 5 मिनिटांमध्ये होण्यासारख्या गोष्टी आहेत ना तर मी ते करत असते. तर ह्याच सोपणी किंवा साबणाने वगैरे मी धुत असते वगैरे. तर थोड्या गोष्टीसाठी थोडंसं हे गरम असल्यामुळे मी ज्या वेळेला स्वयंपाक बनवतो त्यावेळेला मी स्वच्छ नाही करत, कारण हा काचेचा टॉप आहे त्यामुळे. मग नंतर जेवण झाल्यावरच मी पूर्ण स्वच्छ वगैरे करून ठेवत असते. आणि नंतर तुम्ही कापडाने वगैरे पुसूनही घेऊ शकता.
आता किचन ओटा हे स्वच्छ केल्यावरच साफ होतं असं काही नाहीये. ज्यावेळेला आपण स्वयंपाक बनवत असतो ना, तर हातासरशी सगळ्या कामं केल्या ना तर ही पटकन होतं. जसे की आपण भाज्या चिरतो, लसूण सोलणं किंवा भाज्यांची सालं काढणं, अशी कोणतीही कामं करताना की ओट्यावर आधी पेपर टाका आणि मग त्यानंतर ही सगळी कामे करा. म्हणजेच काय होतं की भाज्यांची सालं, टरफलं असं काहीही थेट ओट्यावर पडणार नाहीत. पेपर उचलून कचरा टाकून दिला की ओटा पुन्हा आपला चकाकेलच. नंतर तुम्ही असं करू शकता की पोळ्या करताना ओठा सगळ्यात जास्त खराब होतो. त्यामुळे सगळ्यात आधी ओठ्यावर कपडा किंवा पेपर टाकून घ्या. म्हणजेच कणिक भिजवताना किंवा पोळ्या करताना कणिक थेट ओट्यावर सांडणार नाही. त्यामुळेच काय होतं की पोळ्यात झाल्यानंतर ओठा स्वच्छ करण्यासाठी फार वेळही आपला जाणार नाही. असंच आपलं काय होतं की चहा गळतानाही ओट्यावर एखादा कपडा टाका, त्यावर कप ठेवा, नंतर चहा गाळा. चहाचे थेंबही आपल्यावर ओठ्यावर पडणार नाहीत. आणि जर काही लगेच पडत असतील ना की त्याच वेळेला क्लीन करा. म्हणजे त्याचेही डाग वगैरेही पडणार नाही आहेत आणि छोटे छोटे चिलटेही होणार नाही आहेत. त्यामुळे अशा गोष्टी जरी स्वयंपाक करताना हातासरशी केल्या ना की ह्याही गोष्टी आपल्याला खूप इझी होऊन जातात. ते क्लिनिंग करून झाल्यानंतर ना थोडंसं सुकं कापड असतं ना की जे काही आता मी डीमार्टमधनं ते आणलेलं होतं, त्यामुळे पूर्ण पाणी ऑब्झर्व करून घेतं. त्यामुळे अशा पद्धतीने मी पूर्ण किचन वगैरे असं साफ करून घेतली. आणि म्हणजे काय होतं की दुसऱ्या दिवशी उठल्यावर तरी खरंच किचनमध्ये येऊन ना स्वयंपाक करावा असं वाटत असतं मला तर. म्हणून आदल्या दिवशी मी सगळ्या गोष्टी स्वच्छ करून ठेवते. आणि नंतर जे काही आपल्याकडे अप्लायन्सेस वगैरे आपण यूज केलेलं असतो, मिक्सर, आता मोस्टली रोज मिक्सरच आपल्याकडे यूज होतं किंवा ज्या वेळेला ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह वगैरे असतं तर ते तर हातासरशी लगेच करून टाका. त्यामुळे तेही आपलं काम इझी होऊन जातं. किचनमधलं पण माझी थोडीफार मोठी ना की कामं चालू आहेत सध्या, म्हणून तसंच ते पेंडिंग आहे अजून. तर आपल्याला किचन ही पूर्ण चेंज करायचं आहे. आता मी साऊथकडे तोंड करून स्वयंपाक बनवत असते, तर हे वास्तुशास्त्रानुसार हे टोटली चुकीचं मानलं जातं. त्यामुळे मी पूर्वेकडेच ओटा छोटासा करून घेत आहे. थोडंसं कंजेस्टेड होईल आपल्याला, पण इट्स ओके की सवयीनंतर आपल्या सगळ्या गोष्टी हे इझिली होऊन जातील. आणि सगळ्या गोष्टी झाल्यावरती मी काय करत असते की बदाम वगैरे आपण भिजत घालतच असतो आदल्या दिवशी. तर जे काही तुम्हाला डाळी वगैरे घालायची असेल तर ही तुम्ही डाळी वगैरे आदल्याच दिवशी भिजत घाला. म्हणजे जेणेकरून आपल्याला सकाळचा वेळ वाचेल आणि पटकन आपल्या सगळ्या गोष्टी होऊन जातील. तर अशा पद्धतीनं तर हा रुटीन केलेला आहे. नंतर मी काय करते की जे काही आपल्याकडं वेळ असेल किंवा ॲक्च्युली मी काय करते की लगेच काम आवरल्यावरती आम्ही श्रीषाचं होमवर्कच घेत असतो. तर थोडंफार त्यामध्येच काहीतरी वेळ असेल तर मी हे क्लिनिंग करून घेते. रोज असं काही नाही आहे, पण मोस्टली एक हात फिरवलं ना तरीही होऊन जातं. नसेल तर श्रीषा स्कूलला जाते त्यावेळेला मी हे करून घेते, दुपारचं जेवण वगैरे झालं तरी. आणि जर रात्रीचं वेळ असेल तरी रात्रीही करून घेते. आता किचन ओटा एवढा आपण स्वच्छ केला तर छोट्या मोठ्या गोष्टी तर खाली पडतातच आपले. तर म्हणून म्हटलं की लगेच हातासरशी मी लोटूनही घेते किंवा झाडून मारून घेते, कारण जेणेकरून आपलं खाली फरशी आपली स्वच्छ राहील. तर थोडंसं किचनमध्येही रिनोव्हेशनचं काम आहे सध्या. तो लॅमिनेटचा अजून स्टिकर्स वगैरेही काढलेले नाही आहेत. आणि पूर्वेकडं तोंड करून आपल्याला आता किचन बनवायचं आहे. नंतर ना हे सगळे झाल्यावरती आपण किचन टूर करूच. चला आता आपलं काम आवरलं. आता श्रीषाचं होमवर्क घेऊ पटकन आणि दुसऱ्या दिवशी आपण परत भेटूच. आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशी माझी किचन नाईट रुटीन आहे आणि तुम्हीही कोणत्या कोणत्या गोष्टी किंवा छोट्या काही गोष्टी माझ्याकडं राहूनही गेल्या असतील आणि तुम्ही काय करत असाल तर तेही नक्की मला जरूर सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.